स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. शांतनू त्याचे आणि आदिती मॅमचे फोटो एका बोर्डवर चिपकवत असतो आणि अगदी आनंदाने तो हे सर्व करत असतो. पल्लवी हे सर्व बघत असते आणि मनात म्हणते, किती मनापासून करतायत हे सर्व. खरंच आईसाठीचं एवढ्या वर्षीचं साठवलेलं प्रेम ह्या कागदावर उतरतंय. असं म्हणून पल्लवी शांतनूची पाठ दाबायला लागते. शांतनूलाही खूप बरं वाटतं. पल्लवी म्हणते की झोपला नाही अजून, दमला असाल ना. शांतनू म्हणतो की खूप छान वाटतंय. पल्लवी म्हणते की छान तर वाटणारच ना. आणि काय हो शांतनू, मला तर उठवायचं ना तुम्ही. मी केली असती ना तुमची मदत. मला कधी आणि कशी झोप लागली ना काही कळलंच नाही. तुम्ही उगाच एकट्याने हे सर्व करत बसला. तेव्हा शांतनू म्हणतो की एकट्याने कुठे करत होतो मी. रात्री उशिरापर्यंत तू होतीस की मदतीला. आणि खरं सांगायचं तर मी हे करता करता इतका रमून गेलो होतो की मला वेळेचं भानच नाही राहिलं. तर सांग ना हे कसं झालंय. तेव्हा पल्लवी म्हणते की फॅब्युलस, एकच नंबर, खूप छान. तर इकडे विनायक शांतनू आणि पल्लवीच्या दाराजवळ येऊन त्यांचं बोलणं ऐकत असतो. पल्लवी म्हणते की आईंविषयींचं तुमचं प्रेम अगदी स्पष्ट दिसतंय. खरंच खूप छान झालंय. बरं आता हे पूर्ण झालं असेल तर जरा वेळ आराम करा. शांतनू म्हणतो की दमलो कुठे मी, उलट फ्रेश झालोय. आणि आता तुझ्या हातचा चहा पिल्यावर तर आणखीच फ्रेश होईल. आणि आता विश्रांती ही संध्याकाळचं फंक्शन झाल्यानंतरच. इकडे विनायक मनात म्हणत असतो की विश्रांती, आता तुला कायमचीच विश्रांती देणार आहे बघ. माझ्या वाटेत आडव्या येणाऱ्यांना मी जिवंत सोडत नाही. आता कळेलच तुला. इकडे आदिती मॅम अत्यंत उत्साहाने गुड मॉर्निंग प्रभाकर असं प्रभाकर सरांना बोलतात. परंतु प्रभाकर सर मुद्दाम तिच्याकडे लक्षच देत नाही. आदिती म्हणते की प्रभाकर, अरे मी तुला गुड मॉर्निंग बोलली. प्रभाकर म्हणतो की अरे मी तुला विश केलं. आदिती मॅम विचारतात की तू खरंच मला विश केलं. त्यावर प्रभाकर सर म्हणतात की हो, आता तू गुड मॉर्निंग बोलली त्यावर मी तुला गुड मॉर्निंग बोललो. आदिती मॅमचं लगेच तोंड पडतं. त्या म्हणतात की एवढंच. प्रभाकर विचारतो की एवढंच म्हणजे. तेव्हा आदिती मॅम म्हणतात की नाही, काही नाही. बरं ही साडी कशी दिसते मला. प्रभाकर सर म्हणतात की साडी तर अगदी उत्तम दिसतेय, म्हणजे एकदम स्पेशल. तेव्हा आदिती मॅम उत्साहाने विचारतात की स्पेशल काय. प्रभाकर सर म्हणतात की स्पेशल म्हणजे अगदी स्पेशल तुझी पर्सनॅलिटी आहे, एकदम ग्रँड. त्याला स्पेशल साडी तर मस्तच दिसते. आदिती मॅम पुन्हा प्रभाकर सरांना विचारतात की प्रभाकर, आज तारीख काय आहे रे. प्रभाकर म्हणतो की आज 27-28 असेल काहीतरी. आदिती मॅमचा मूड ऑफ होतो. प्रभाकर सर म्हणतात की देशमुख साहेबांना तर फोन लावायचा विसरूनच गेलो मी. आणि मग ते देशमुख सरांना फोन लावतात आणि आदिती मॅमसमोर म्हणतात की देशमुख सर, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हो हो, म्हणजे काय, असं म्हणून ते त्यांच्याशी गप्पा मारू लागतात. इकडे आदिती मॅमला खूप वाईट वाटत असतं. आदिती मॅम तशाच तिथून निघून जातात. प्रभाकर सर म्हणतात की पल्लवी बाळा, तू तर मला एकदम धर्मसंकटातच टाकलंयस. आणि म्हणतात की हॅपी बर्थडे आदिती. तर इकडे विभावरी आणि मेघना किचनमध्ये असतात. विभावरी म्हणते की शांतनूने किती प्रेमाने हे सर्व केलं आहे ना, आता हे सर्व निर्विघ्नपणे पार पडायला हवं. मेघना म्हणते की विभाई, सगळं ठरल्याप्रमाणेच होणार. आणि कालपासनं आपण पण तयारी करतोय आणि भाऊजी तर किती उत्साहाने आणि प्रेमाने करताय सर्व. विभावरी म्हणते की खरंय, पण सगळं त्याच्या मनाप्रमाणे पार पाडलं म्हणजे निभावलं. तेवढ्यातच आदिती मॅम तिथे येतात आणि म्हणतात की गुड मॉर्निंग. विभावरी म्हणते की गुड मॉर्निंग, तुम्हाला थोडा चहा हवा आहे का. आदिती मॅम म्हणतात की नको, आपण स्वयंपाकाला सुरुवात करूयात का. म्हणजे मग काय होतं ग, नंतर उशीर होतो, आपण काय करूयात. मेघना म्हणते की काही नाही आणि नंतर म्हणते की नेहमीचंच. आदिती मॅम म्हणतात की नेहमीचंच. विभावरी म्हणते की बरं मग आज वेगळं करूयात, पिठलं भाकरी आणि लसणाची चटणी करूयात. काय ना, रोज सगळं सागर संगीत करून अगदी कंटाळा आलाय. आदिती म्हणते की नाही, मला असं म्हणायचं होतं की आपण थोडंसं काहीतरी वेगळं करूयात का. विभावरी म्हणते की ते काय आहे ना, आपण एवढं सगळं जेवण बनवतो आणि मग ते उरतं आणि शिळं खाऊन आमच्या यांना त्रास होतो ना, म्हणून म्हटलं की साधंच बरं. मेघना म्हणते की आणि हो, पिठलं भाकरी तर सगळ्यांनाच आवडते. तुम्हीच कराल का पिठलं. मागच्या वेळी जेव्हा तुम्ही केलं होतं ना, त्याची चव अजून आठवते आम्हाला. तुम्ही किती छान करता आणि बाकीचं आम्ही सर्व आवरून घेतो साफसफाईचं. मेघना देखील म्हणते की हां आदिती सासूबाई, तुम्हीच करा, आम्ही आवरून घेतो बाकीचं. तेव्हा आदिती मॅमचं पुन्हा एकदा तोंड पडतं. इकडे हॉलमध्ये सुद्धा सर्वजण बसलेले असतात. पल्लवी प्रभाकर सरांना म्हणते की बाबा, आई कुठे आणि तुमचा काही विषय झाला का. नाही म्हणजे तुम्ही चुकून काही बोलून तर गेला नाही ना. प्रभाकर म्हणतो की अगं, तिला टाळणं तर मला कठीणच झालं होतं.
पण काय झालं माहिती आहे, तिला जाणून घ्यायचं होतं की तिचा वाढदिवस माझ्या लक्षात आहे की नाही. ती मला सारखंच विचारत होती की आज तारीख काय आहे रे प्रभाकर, आणि मी कशी दिसतीये. म्हणजे तिला सगळं काढून घ्यायचं होतं, पण माझी जाम पंचायत झाली. कसंबसं मी हे टाळलं. आता किचनमध्ये गेली आहे. विभावरी आणि मेघना आदितीला म्हणतात की तुम्ही पिठलं करायला घ्या, आम्ही आलोच, आणि असं म्हणून त्या तिथून निघून जातात. आदिती म्हणते, माझा आज वाढदिवस आहे तर कोणाच्या लक्षात सुद्धा नाही आहे. वाढदिवसाला पिठलं. विभावरी आणि मेघना बाहेर येतात आणि सर्वांना सांगतात की मी त्यांना पिठलं करायला सांगितलंय. त्यांना अजून काही संशय वगैरे आला नाही आहे. तर इकडे आदिती मॅम छान पिठलं बनवत असतात आणि प्रभाकर सरांचं आणि बाकी सर्वांचंच प्लॅनिंग सुरू असतं. प्रभाकर सर, विभावरी, मेघना, शांतनू, पल्लवी, ज्योती, गीता सर्वजण तिथंच असतात. प्रभाकर सर मुद्दाम म्हणतात, प्रभाकर सर आदिती मॅमला ऐकू जावं असं म्हणतात की बरं ऐकलंस का विभावरी, आज जेवायला मी प्रभाकर सर आदिती मॅमला ऐकवणूक करत असतात. ते म्हणतात, विभावरी आज मी, दादा आणि प्रदीप जेवायला नाही आहोत बरं का, आम्ही बाहेर जाणार आहोत जेवायला. विभावरी कळलं का तुला, आम्ही डिनरला नाही आहोत बरं का तिघं. विभावरी देखील नाटकं करत म्हणत असते, हो का, अच्छा अच्छा. आदिती मॅम किचनमधून येत असतात. त्यांना चाहूल होते आणि ते सर्वजण बाजूला होतात. आदिती मॅम म्हणतात की काय रे प्रभाकर, तुम्ही कुठं जाताय रात्री. प्रदीप म्हणतो की आज कमिटीची मीटिंग आहे ना, त्यामुळे सगळ्या कमिटी मेंबरला जेवायला बोलवलंय. आम्ही दोघं, दादा, विनायक आणि शांतनू, आम्ही सर्वजण जेवायला जाणार आहोत. मेघना म्हणते की हो ना आदिती सासूबाई, म्हणूनच आम्ही स्वयंपाकाचा जास्त काही घाट घातला नाही आहे, जे उरले त्यातच भागू. आणि विभावरी म्हणते की आम्ही दोघीही नाही आहोत जेवायला रात्री. तेव्हा आदिती विचारते की आता तुम्ही दोघी कुठं चाललात. तेव्हा मेघना म्हणते, विभा आईंची एक डिझायनर मैत्रीण आहे, त्यांना भेटायला जायचंय. विभावरी म्हणते की हो, आणि ती म्हणाली की तुम्ही जेवायलाच या, त्यामुळे आम्ही सुद्धा नाही आहोत रात्री जेवायला. लवी म्हणते, हो का, आज मी, गीता, ज्योतीसुद्धा जेवायला नाही आहोत. आदिती मॅम विचारतात की तुम्ही पण. गीता म्हणते की हो काकू, आमची एक फ्रेंड आहे ना, तिचं लग्न ठरलंय. ज्योती तिला हळूच विचारते की कोण फ्रेंड, आणि नंतर म्हणते की हो एक्झॅक्टली, आमची कॉमन फ्रेंड आहे आणि ती अख्ख्या फ्रेंड सर्कलला आज पार्टी देते. आदिती मॅम म्हणतात की मग संध्याकाळी कोणीच जेवायला नाही आहे का. सर्वजण म्हणतात की नाही ना. इकडे मोठी आई आणि मोठे काका मात्र सोफ्यावर बसलेले असतात. ते सर्व हे बोलणं ऐकत असतात, परंतु त्यांना मात्र खूपच राग येत असतो. आदिती मॅम मनात म्हणत असतात की माझा वाढदिवस तर कोणाच्याच लक्षात नाही आहे. सेलिब्रेशन नाही तर निदान घरात कोणीतरी असावं, मी एकटीच थांबू की काय. तेव्हा प्रभाकर विचारतो की आदिती कसला विचार करतेयस. आदिती म्हणते की संध्याकाळी घरी जेवायला कोणीच नाही आहे, तर मी असा विचार करते की घरी थांबून मी तरी काय करू. प्रभाकर म्हणतात की अगं तू कशाला बोर होतीये, सगळे बाहेर जात आहे तर तू पण एन्जॉय कर, कोणीच नाही आहे आज रात्री. आदिती मॅम जरा रागवून म्हणतात की हो, मला पण एक काम आहे आणि मला पण आहे आज एक पार्टी. आणि असं म्हणून आदिती मॅम तिथून रागात निघून जातात. सर्वजण मात्र मागे हसत असतात. प्रभाकर म्हणतो की अरे हसताय काय, बिचारीला किती वाईट वाटलं, नाराज झाली ती. आदिती मॅम. पल्लवी म्हणते की बाबा, आता आम्हाला त्यांच्याशी असं वागायला काय बरं वाटतंय का, पण आपल्याला सरप्राईज द्यायचं आहे की नाही. तेव्हा शांतनू म्हणतो की पण ऐका माझं, तिला जास्त काही त्रास होईल असं कोणी वागू नका. त्या म्हणते की हो दादा, आम्ही तुझ्या मातोश्रींना त्रास देणार नाही आहोत. आणि मग पुन्हा सर्वजण हसायला लागतात. इकडे मोठी आई मोठ्या काकांना म्हणते की काय हसताय काय, खिदळताय काय, इथं घर कोणाचं आणि वाढदिवसाचं कौतुक चाललंय कोणाचं. एवढ्यातच विनायक तिथे येतो. मोठे काका म्हणतात की विनायक तू इथे नव्हता तर शांतनू आदितीची किती स्तुती करत होता. विनायक म्हणतो की हो, त्याचं आणि पल्लवीचं बोलणं ऐकलंय मी मगाशी. आता काही झालं तरी यांना धडा शिकवायचाच. उद्या काय करायचं हे तुमच्या नीट लक्षात आहे ना. तेव्हा मोठे काका म्हणतात की हो आमच्या लक्षात आहे, पण तू पूर्णपणे ह्याचा विचार केलायस ना. पण प्लॅन जर फसला तर आपण तिघं संपलो बरं का. विनायक म्हणतो की बाबा डोंट वरी, हा प्लॅन काहीही झालं तरी फसणार नाही. शांतनू सूर्यवंशी आज फसणारच. आईच्या जन्माच्या दिवशी मुलाचा शेवटचा दिवस. तर इकडे आदिती मॅम त्यांच्या रूममध्ये येऊन बसतात. त्या अत्यंत नाराज असतात आणि प्रभाकर सर आणि पल्लवी दाराच्या फटीतून त्यांना बघत असतात. आदिती मॅम म्हणत असतात की आज तर कोणालाच माझा बर्थडे माहीत नाही, सगळ्यांचे सगळे प्लॅन ठरलेत, जेवायला सुद्धा कोणी नाही, मग काय मी माझा वाढदिवस एकटीच सेलिब्रेट करू. नाही, बाकीच्यांचं जाऊ दे, पण प्रभाकर माझा वाढदिवस कसा काय विसरला. एवढ्या हिंट देते तरी हा आपला ढिम्मच.
हा कसा माझा वाढदिवस विसरू शकतो? इकडे आदिती मॅमच्या बर्थडेची सरप्राईज, तर इकडे सर्व मिळून काम करत असतात. खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं असतं. सर्वजण आपापल्या कामात असतात. शांतनूची अगदी चलबिचल चाललेली असती. तो खूपच जास्त पॅनिक होत असतो. विभावरीला म्हणतो की गुलाबजाम रेडी आहे ना, म्हणजे गुलाबजाम तिला खूप आवडतात आणि क्वांटिटी पुरायला हवी. विभावरी म्हणते की अरे येत आहेत गुलाबजाम. प्रभाकर म्हणतो की बघितलं का पल्लवी, आईचं प्रेम हे वेगळंच आहे. इतक्या वर्षात बाबाला काय आवडतं हे तर काही माहीतच नाही आहे. गीता म्हणते की बघितलं का प्रभू काका, आम्ही सकाळपासून इथे राबतोय, याबद्दल दादा आम्हाला काहीतरी रिटर्न गिफ्ट हवंय हां. वा. ज्योती म्हणते की हो दादा, अगदी छोटंसं गिफ्ट. शांतनू म्हणतो की हो, तुमचं छोटंसं गिफ्ट मला माहिती आहे. छोटंसं गिफ्ट म्हणून तुम्ही लेटेस्ट व्हर्जनचा मोबाईल मागाल. आणि मग सर्वजण हसू लागतात. प्रभाकर सर म्हणतात की बरोबर आहे ग, आईला खुश करण्यासाठी आपण राबतोय, आपल्याकडं कामं करून घेतोय. आपण तर फक्त हुकुमाचे ताबेदार, आणखी काय. पल्लवी म्हणते की बरोबर आहे बाबा तुमचं, आपण फक्त हुकूम मेरे आका असं म्हणायचं आणि शांतनू आपल्याला कामं सांगतील. काय मेरे शांतनू असं म्हणून सर्वजण हसायला लागतात. मोठे काका आणि मोठी आईसुद्धा तिथे आलेले असतात. मोठी आई म्हणते की वा वा, छान केली हा तयारी, अतिशय सुंदर. शांतनू छान केली आहेस हा तयारी, आदितीला खूप आवडेल. आणि गीता ज्योती व्यवस्थित करा हा डेकोरेशन, फुलं खाली सांडू नका. मोठ्या आईचा एवढा उत्साह पाहून पल्लवीला डाऊट येतो. ती तिच्याजवळ जाते. पल्लवी म्हणते की मोठ्या आई, आज एवढ्या उत्साहाने तुम्ही या कार्यक्रमात सामील होताय, कसं काय. मोठी आई म्हणते की अगं, ती जशी तुझी कोणीतरी आहे तशी माझीही कोणीतरी आहेच ना. पल्लवी म्हणते की म्हणूनच तर विचारतीये, आईला तिच्या मुलापासून तोडलं तुम्ही आणि आज तिच्याच वाढदिवसाला एवढ्या उत्साहाने सहभागी होताय. इतर वेळेला तर त्या तुम्हाला डोळ्यासमोर पण नको असतात. मोठी आई म्हणते की आज ना मी सगळं काही करणार आहे, घेऊ दे की आनंद त्या दोघांना, नाहीतर शांतनूला पुन्हा अशी संधी कधी मिळणार आहे. पल्लवी विचारते की म्हणजे. तेव्हा मोठी आई म्हणते आधी ती दौऱ्यावर असते ना, कधी ह्या गावाला कधी त्या गावाला, तिचं घरी असणं हा योगच नाही तर काय. पल्लवी म्हणते की नक्की एवढंच कारण आहे ना. मोठी आई म्हणते की नाही, आणखी पण आहे. अगं, सुरुवातीला मला असं वाटायचं की शांतनू आणि आदिती जर एकत्र आले तर आदिती सगळं काही शांतनूला सांगून टाकेल. पण काय, नंतर मी विचार केला की ही भीती तर मला तुझ्यापासून पण आहे. मग मी ठरवलं की वाटेल ते झालं तरी शांतनूला तुमच्या बोलण्यावर विश्वासच ठेवू द्यायचा नाही. त्यामुळे आता तुम्हाला काय करायचं ते करा, कारण ही सुपर्णा सूर्यवंशी आता तुम्हाला दोघींना पुरून उरणार आहे. आणि आणखी एक, जसा मला माझा विनायक परत मिळाला तसा आदितीलाही तिचा शांतनू मिळू दे, माझं काहीही बिघडणार नाही. आलं लक्षात, असं म्हणून मोठी आई तिथून निघून जाते. इकडे मोठी आई, मोठे काका आणि विनायक बोलत असतात. मोठे काका म्हणतात की अरे विनायक, बाहेर सगळी तयारी चालली आणि तू. तेव्हा विनायक म्हणतो की बाबा डोंट वरी, माझा सगळा प्लॅन रेडी आहे. मोठे काका म्हणतात की पण अरे तुझा प्लॅन आहे काय, काय करणार आहेस तू. तेव्हा विनायक खिशातून चटकन बंदूक काढतो. बंदूक बघून मोठे काका आणि मोठी आई यांना मोठा धक्काच बसतो आणि आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, मोठी आई म्हणत असते आता जर शांतनू बाहेर पडला तर त्याच्यावर गोळी झाडली जाणार. आणि नेमकं आदिती मॅम हे बोलणं ऐकतात. आदिती मॅमला खूपच मोठा धक्का बसतो. मोठे काका म्हणत असतात त्याच्यावर गोळी झाडली गेली की शांतनूचा खेळ खल्लास. आदिती मॅम हे बोलणं ऐकतात आणि पटपट शांतनूच्या दिशेने चालत जातात. अगदी त्या पळतच असतात. शांतनू तिथेच उभा असतो आणि विनायक त्याच्यावर नेम धरून असतो. विनायकनी गोळी सोडलेली असते. आदिती मॅम चटकन येऊन शांतनूला बाजूला करतात आणि ती गोळी स्वतःच्या अंगावर झेलतात. शांतनू मोठ्याने आई असं म्हणून ओरडतो, परंतु तोपर्यंत आदिती मॅमच्या छातीत गोळी घुसलेली असते. तर मित्रांनो, पुढचा एपिसोड हा खूपच रंजक असणार आहे, त्यामुळे लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. तर मित्रांनो, कालच्या भागात कमेंट करणारे आपले दर्शक होते अर्जुन खोराते, कल्याणी रानवरे, वंदना सोनावरे, स्वप्नील गुरव, सारिका, करुणा जाधव, रुपाली मॅडम, निर्मला लोखंडे, आराध्या तले, MR VMP, बीना परांजपे, रेश्मा भगत, किशोर मुकादम, द्राक्षा पुटकर, ममता दावडे, पूजा कांबळे, ज्योती पाटील, योगिता, अपर्णा, द्राक्षा खडकर, रमाकांत जाधव, रेश्मा जाधव, हिमराज कुमकर, आशिष राजोबा, नीलिमा कारांडीकर, राजश्री भुरके, आशा जाधव,
अवंतिका, सुषमा, उज्ज्वला वाडकर, उत्तम जाधव, आरती पवार, सुरेखा कारेमकर, मुकुंद कुलकर्णी, श्रीधर मोरे, शीतल गायकवाड, नीलम गीते, राणी, धनश्री शिरसाट, शुभम शेळके, रवी कवडे, लिंबिराज कुमकर, पूजा कांबळे, सुवर्णलता दिवटे, दत्तात्रय गोंधळी, गोविंद परब, राजेंद्र भगत, रसिका पगार, आदित्य सुतार, सोनल शिंदे, स्वाती पांधरे, प्रमोद बनसोडे, समृद्धी, संगीता काळे, गीता भोजने, अश्विनी सेठ, काजल पालेकर, रिद्धी जाधव, योगेश मेश्रम, गंगाराम महाडिक, निशा जाकटे, प्रमोद पंडित, मायबॉय, वैभवी कुश्ते, किशोर सुर्वे, कविता बोमकर, वैष्णवी हजाम, आनंद केसवानी, रेश्मा भगत, रावसाहेब नवले, बीना परांजपे.